त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तराचं सूत्र कालचं समजलं ना? हो सर. आता जर दोन त्रिकोणाचा पाया समान असेल, समान पाया लिहा, गुणधर्म लिहा. समान पाया असणाऱ्या उपप्रमेय म्हणा ह्याला, कालच्या प्रमेयावर आधारित उपप्रमेय. समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. तर बघा या ठिकाणी B1 इज इक्वल टू B2 मीन्स पाया कसा आहे? समान आहे. पाया समान असेल, हा पहिला गुणधर्म, तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू, कारण B1 कटून जाईल समान असल्यामुळे, बरोबर आहे. B1 इथे B1च असेल सारखा असल्यामुळे, म्हणजे शिल्लक कार्याला H1 अपॉन H2, H1 अपॉन H2 हे संगत उंचीच्या प्रमाणात पाया समान असणाऱ्या त्रिकोणांच्या बाबतीत. समजलं? हो सर. हा, पाया समान असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. झालं लिहून घेणं? हो सर. चला ओके. दुसरा उपप्रमेय याच सूत्रावर आधारित. समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. A1 upon A2 is equal to B1 upon B2 because H1 is equal to H2. H1 and H2 is equal, समान आहेत, म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलं B1 upon B2. हे दुसरं सूत्र, B1 upon B2. समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. समजलं? हो सर. लिहून घेतलं सूत्र लिहून घेतलं? हा, हे तीन मुख्य गुणधर्म आहेत. एक मुख्य गुणधर्म हा आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं, गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा. समान पाया असेल तर A1 अपॉन A2 इज H1 अपॉन H2, म्हणजे त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत उंचीच्या प्रमाणात असतं, पाया समान असेल तर. आणि उंची समान असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत पायांच्या प्रमाणात असतं. हे तिसरं सूत्र, मुख्य सूत्र हे, दुसरं हे आणि तिसरं हे. समजलं? हो सर. हो सर. यस. आता याच्यावर उदाहरणं कशी येतील बघा. लिहा उदाहरण.
त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर हे समान पाया असणारे त्रिकोण आहेत. समान पाया असणारे त्रिकोण आहेत. जर त्रिकोण एबीसी ची उंची 20 सेंटीमीटर व त्रिकोण पीक्यूआर ची उंची 15 सेंटीमीटर सर पुन्हा सांगा. लिहिलंय स्क्रीनवर. त्रिकोण एबीसी ची उंची 20 सेंटीमीटर व त्रिकोण पीक्यूआर ची उंची 15 सेंटीमीटर असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ठरवा. क्षेत्रफळांचे गुणोत्तर ठरवा. वाचा प्रश्न मन लावून आणि सोडवा. दिल से पढ़ो. प्रश्न नीट वाचा म्हणजे मेळ लागेल तुम्हाला काय काय दिले आणि काय काढायचंय. सोडवा. ज्यांचं झालंय त्यांनी चॅटवर टाकायचं आहे. झालं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके. सर. व्हेरी गुड. झालं सर. व्हेरी गुड. झालं सर. बऱ्याच जणांनी ओके. बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. व्हेरी नाईस. सोपं आहे, अगदी काही फार अवघड नाहीये. 4:3 हे उत्तर बरोबर आहे. बघा इथे समान पाया असणारे त्रिकोण आहेत म्हणून B1 इज इक्वल टू B2 असं लिहायचंय. समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणात असते. B1 इज इक्वल टू B2 लिहायचंय. दिलेल्या प्रश्नात दिलेल्या गोष्टी लिहायच्या आणि हे सूत्र वापरावं लागेल. A1 अपॉन A2 इज H1 अपॉन S2 मीन्स H1 ची किंमत किती आहे 20 अपॉन 15 20 छेदिले 15. एकाच संख्येला जर भागायचं असेल तर 5 त्रिक 15 5 चोक 20 मीन्स 4 अपॉन 3 इज A1 अपॉन A2 म्हणजे 4:3 याचाच अर्थ 4:3 लिहू शकता तुम्ही. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 4 upon 3 means 4 3.
चला या पद्धतीने उत्तर आहे. ओके, हे सगळं लिहून सूत्र लिहायला अर्धा मार्क, सूत्रात किमती लिहायला अर्धा मार्क, आणि हे या स्टेपला अर्धा आणि हे लिहिण्याला अर्धा, असे एकूण 2 मार्क. पूर्ण उत्तर लिहायला अर्धा. 2 मार्काचं गणित आहे. समजलं? हो सर. समजलं? ज्यांना नाही समजलं त्याने लिहून घ्या. समजले आणि ते लिहिलं असेल असं बरोबर लिहिलं का 4 स्टेप मध्ये? हो सर. डायरेक्ट केलंय बघा तुम्ही. हा, नसेल तर लिहा 4 स्टेप मध्ये व्यवस्थित. A1/A2 is H1/H2 that is equal to 20/15 force 3. हे समान पाया असणाऱ्या त्रिकोणांसाठी 2 मार्काचं उदाहरण. आता दुसरा प्रश्न घ्या. जर त्रिकोण LMN आणि त्रिकोण DEF हे समान उंचीचे त्रिकोण असतील, समान उंचीचे त्रिकोण असतील. सर पुन्हा सांगा. नीट ऐकत चला. पुन्हा सांगायला मी काही बघून सांगत नाही, मनानं सांगतोय. काय आठवत नाही मला पुन्हा. नीट ऐकून लिहित चला. त्रिकोण LMN व त्रिकोण DEF हे समान उंचीचे त्रिकोण असतील, समान उंचीचे त्रिकोण असतील आणि सांगा सर. त्रिकोण ABC चा पाया, त्रिकोण ABC चा पाया 9 सेंटीमीटर व त्रिकोण PQR चा पाया 6 सेंटीमीटर. B1 is 9 सेंटीमीटर and B2 is 6 सेंटीमीटर. नऊ सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर असेल तर 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ठरवा. चला सोडवा. एकाचा पाया 9 सेंटीमीटर, दुसऱ्याचा पाया 6 सेंटीमीटर. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ठरवायचं आहे. झालं? व्हेरी गुड. टाकले काही जणांना. 2-3 चुकलं, 3-2 बरोबर आलं. 9 चे दिले 6, 3-2 बरोबर आहे. 2-3 चुकलं. शिवम कल्याणकर, चला ओके. 3-2 टाकतायत बरेच जण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सोपा आहे अगदी. बघा या ठिकाणी उंची समान दिलेली आहे, म्हणून ह्याच सूत्रात ठेवायचं आपल्याला. A1 सूत्र हे आहे, अपॉन A2 इज, आता काय B1 ची किंमत किती आहे? 9/6, कारण H1 इज इक्वल टू H2 असं लिहायचंय कंसात, म्हणून H1 H2 कटलं. 9/6 that is
A1 अपॉन A2 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 म्हणजे 3 2 ने भाग गेला दोन्हीला अंशाला आणि छेदाला उत्तर आलं 3 2 व्हेरी गुड आलं सर आलं सर हम्म हम्म 3 2 सोपं आहे ना हो सर घ्या आता तिसरा प्रश्न लिहा समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान उंची असणाऱ्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे अनुक्रमे 64 चौसेमी 64 cm स्क्वेअर 64 चौसेमी व 81 चौसेमी 81 चौसेमी असतील आणि पहिल्या त्रिकोणाचा पाया 6 सेंटीमीटर असेल तर दुसऱ्या त्रिकोणाच्या पायाची लांबी ठरवा बेस ऑफ नेक्स्ट अँगल पायाची लांबी ठरवा पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ आहे 64 चौरस सेंटीमीटर दुसऱ्याचा आहे 81 चौरस सेंटीमीटर पहिल्याचा पाया 6 सेंटीमीटर आहे तर दुसऱ्याचा काढा उंची समान आहे ओके करता येईल चला सोडवा